नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. कामोठे नवी मुंबई येथे कोर्ट कमिशनरच्या वक्तव्यामुळे सोसायटीत जबरदस्ती प्रवेश केल्याचा आरोप. दिनांक 22 एप्रिल 2026. कामोठे नवी मुंबई येथे एका प्रकरणादरम्यान कोर्ट कमिशनर अमिता गिरी यांच्या ऑडिओ रेकॉर्डिंगमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. समोर आलेल्या ऑडिओमध्ये अमिता गिरी या सोसायटी व्यवस्थापनाला म्हणताना ऐकू येतात, घरात फंक्शन असतं तेव्हा तुम्ही लोकांना आत सोडता, मग आज का थांबवताय? आम्हीही आत जाऊ. या वक्तव्यानंतर बँकेचे प्रतिनिधी आणि इतर व्यक्तींनी सोसायटीत जबरदस्तीने प्रवेश केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जरी सोसायटीकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. कायदेशीर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह. नियमांनुसार अशा कारवाई दरम्यान फक्त कोर्ट आदेशात नमूद केलेल्या अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश दिला जातो. मात्र या घटनेत सोसायटीच्या विरोधानंतरही जबरदस्तीने प्रवेश करण्यात आला. कोर्ट कमिशनरकडून दिलेले कारण अयोग्य व प्रश्न निर्माण करणारे असल्याचा आरोप. संपूर्ण प्रकार हा कायद्याच्या प्रक्रियेविरुद्ध असल्याची चर्चा. स्थानिक रहिवाशांनी या घटनेला कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग असे संबोधले आहे. चौकशीची मागणी. या प्रकरणात कोर्ट कमिशनर अमिता गिरी यांच्या वर्तनाची चौकशी करावी, कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली का याची तपासणी व्हावी, अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कडक उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे. निष्कर्ष. या घटनेमुळे न्यायालयीन प्रक्रियेतील पारदर्शकता आणि जबाबदारी यावर प्रश्न उपस्थित झाले असून समोर आलेले ऑडिओ रेकॉर्डिंग पुढील तपासात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. ही बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच ताज्या, खऱ्या आणि निर्भीड बातम्यांसाठी तुफान न्यूज सोबत कायम जोडलेले रहा. हॅलो. हा साहेब बोला. या ना इकडं. काय म्हणतात ते? या तर जास्त लोक आहेत. ते द्या ना, मग कोर्ट कमिशनर कडे द्या ना फोन. हॅलो. हॅलो. हा बोला. आपण कोर्ट कमिशनर का मॅडम? हो हो. नमस्कार, मी सोसायटीचा मॅनेजर बोलतोय. अक्षय बोला. जाधव नाव आहे माझा. हम्म. रूल नुसार आपण किती लोक जाऊ शकतात त्यांच्या फ्लॅटवर? आता आम्ही बँकेचे ऑफिसर आहेत. ओके, बँकेचे ऑफिसर. ऑफिसर 2-3, ओके 2 कोर्ट कमिशनर आणि ओके. पोलीस आहेत 2 आणि अजून स्टाफ आहे त्यांचा, म्हणजे जे पोझिशन साठी असतात एजन्सीवाले पण ते 4-5 जण आहेत. जे आमच्याकडे पण लेटर आलेले आहे आणि या आधी पण आपले तर रिकव्हरी असतातच. तर एक बँकेचा कोर्ट कमिशनर, ठीक आहे, एक बँकर, एक लेडी कॉन्स्टेबल आणि एक जेंट्स कॉन्स्टेबल, इतकेच जाऊ शकतात. रूल तर तोच आहे ना, बरोबर? रूल जरी तो असला तरी पण बाकी ठिकाणी जाऊन देतात. तुमच्या इथं असं का? नाही, पण रूल नुसारच जाऊ शकता ना मॅडम तुम्ही. आता पण सगळेच कोर्टाची जाणार तर ऑर्डर कसं आहे जातात? हा ठीक आहे, मान्य आहे मला, कोर्टाची ऑर्डर आहे. पण आणि पोलीस पण आहेत ना. कोर्टाने आणि हे काय बेकायदेशीर नाहीये ना, ज्यासाठी तुम्ही ऑब्जेक्शन देता. जे काय आहे ते कायदेशीर आहे. जितके माणसं सांगितले तितकेच आपण जाऊन देणार ना. आम्हालाही काय प्रॉब्लेम नाही त्याच्यात जाण्याबद्दल. हा, पण मग मी जाण्यात तुम्हाला प्रॉब्लेम नाही, मग जाऊ द्या ना तेच आम्हाला. म्हणतोय की जो रूल आहे त्यानुसार तुम्ही तितकेच जण जावा ना. बाकीचा घेऊन रूलचा जाऊन काय रूल करणार? कुठे आहे तो तुमचा दाखवा, मग आम्ही बघतो. पण आता आम्ही सगळे आलेलो, आता आम्ही सगळे जाणार. आणि असं कुठं रूल नाहीये की खरं म्हणजे बघायला गेलं तर एवढीच लोक पाठवा आणि तेवढीच लोक पाठवा. आणि जर समजा घरामध्ये कुठला प्रोग्राम असेल तर जेव्हा सगळे नातेवाईक येतात, त्यातले काय तुम्ही 2-4 नातेवाईक थोडेच पाठवता, सगळ्यांना पाठवता ना. बरोबर. नाही ते तर आहे, तो वेगळाच विषय आहे. तो हा, वेगळा विषय आहे. मग इथे तुम्ही वेगळा विषय आहे ना तो आपला. काही एकाने बोला, मग 2च काम आहेत. हा, मग तुम्ही पाठवता की नाही ते सांगा फक्त. 2 मिनिटं द्या मला, 2 मिनिटं. परत कॉल केली बघा. हॅलो.